मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण घरातील काठपदर साडीपासून सुंदर असा कटचा टॉप आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचा आहे, एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे। नवीनला सुद्धा पटकन जमणारी पद्धत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे टॉपसाठी लागणारा कपडा बाहीची उंची सुद्धा जास्त आहे, त्यासाठी इथे मी वरच्या टॉपसाठी 2.5 मीटर अस्तर वापरणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे तुम्हाला तुमच्या मापाचा टॉप सुद्धा लागणार आहे, म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला मापे घेऊन कटिंग कसं करायचं आहे किंवा मापे कशी मोजायचे असतात, मार्किंग कसं करायचं आहे, एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे। सर्वात आधी इथे आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। हे आपले शोल्डर आहे, लक्षात ठेवत जा। मापे घेताना अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा घ्यायचे आहेत। हे पहा, अशा शोल्डरला इथे मी टेप ठेवून घेतला आणि पूर्ण उंची बघायची आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा उंची ठेवू शकता। इथे बघायचं आहे पूर्ण उंची किती आहे, माझी 38 आहे तयार। मग मी इथे काय करणार आहे, मला थोडीशी जास्त घ्यायची आहे, म्हणजे इथे मी 40 इंच ठेवणार आहे, ते लक्षात ठेवा। आता तुमच्या आवडीनुसार सुद्धा इथे तुम्ही उंचीचं माप टाकू शकता। आता इथे मी उंची 40 ठेवणार आहे, ते फक्त लक्षात ठेवा। इथे खालच्या बाजूला सुद्धा अस्तर बघू शकता, 2.5 इंच सोडून द्यायचं खालच्या बाजूला। जर तुम्हाला पूर्ण अस्तर लावायचं असेल तरी तुम्ही इथे पूर्ण सुद्धा घेऊ शकता, म्हणजे उंची जेवढी तुम्ही इथे टॉपची किंवा ड्रेसची सुद्धा म्हणू शकता, जेवढी उंची तुम्ही ठेवणार आहे तेवढ्या उंचीचं सुद्धा तुम्ही इथे अस्तर घेऊ शकता। तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही घ्यायचं आहे, नाहीतर 2.5 इंच सुद्धा कमी घेतलं तरी सुद्धा चालतं। अशा पद्धतीने आपल्या इथे अस्तर घडी करून शिलाई करतो, म्हणजे ते अजून कमी होतं उंचीपेक्षा, ते लक्षात ठेवायचं आहे। हे आपलं अस्तर आहे, ही बंद बाजू आहे, लक्षात ठेवा, आणि ही आपली ओपन बाजू आहे। आता इथे पाठीमागची आणि पुढची बाजू आपण सोबतच कट करणार आहोत। आता मी काय करते, ह्या बाजूने मी घडी टाकते इकडच्या बाजूला। जेवढी आपल्याला उंची टाकायची आहे त्यापेक्षा आपल्याला उंचीला अस्तर, लक्षात ठेवा, 2.5 इंचाने कमी घ्यायचं किंवा 2 इंचाने घेतलं तरी सुद्धा चालेल। हे पहा, जेवढे आता इकडच्या बाजूने मी घडी टाकली, लक्षात ठेवा, ही आपली बंद बाजू आणि ही सुद्धा बंद बाजू, लक्षात ठेवायचं आहे। ही आपली ओपन बाजू राहणार आहे। आता जेवढं तुम्हाला उंचीला लागणार आहे त्यापेक्षा 2 इंच, म्हणजे आपण किती उंची टाकणार आहोत ह्याच्यावरती 40, मग 40 पेक्षा तुम्हाला किती ठेवायची आहे, जर 30 ठेवायची असेल किंवा 35 ठेवायची असेल उंची, लक्षात ठेवा, त्यापेक्षा 2 इंचाने अस्तर कमी ठेवा, लक्षात घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता मी घडी टाकली, ह्या बाजूने मोजून दाखवते। हे पहा, बघू शकता, हे पहा, इथपर्यंत भरलं आपलं 40। आता इथे मी काय करणार आहे, पहा, इथे पकडते टेप, हे पहा, इथं भरलं माझं 40। आता ह्याच्यातलं मी काय करणार, हे पहा, इकडच्या बाजूला घेते, 2 इंचाने कमी घेते। हे पहा, 2 इंचाने मी कमी घेणार, लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे थोडंसं वरती घेते। हे पहा, एवढं वरती घेते, म्हणजे माझं बरोबर होऊन जाईल। हे पहा, अशा पद्धतीने पकडायचं आहे, उंची पेक्षा कमी 2 इंच घ्यायचं आहे। आता इथून बघू शकता, हे पहा, एवढ्या उंचीला मी ते अस्तर ठेवलं, 38 इंच ठेवलं। हे पहा, राईट 38 इंच माझं भरत आहे। आता इथे मी कट करून घेते, कारण की आपल्याला इथे जेवढं उंचीला लागणार आहे तेवढंच आपल्याला इथे घ्यायचं आहे। तुमची उंची घ्या, त्यामध्ये अस्तर 2 इंच कमी घ्यायचं। आता ही सुद्धा बाजू आपली पूर्ण ओपन आहे, म्हणजे 4 पदर आहेत, लक्षात ठेवा। बंद बाजून इकडून इकडच्या बाजूला आपण घडी टाकली, म्हणजे ही सुद्धा बाजू आपली बंद आहे, लक्षात ठेवा। नंतर आपण ते कट करणार आहोत, म्हणजे ही बाजू। आता ही सुद्धा आपली पूर्ण बंद बाजू आहे, आपले 4 पदर आहेत, लक्षात ठेवा। ह्या बाजूने घेते, म्हणजे तुम्हाला मापे दाखवायला सुद्धा सोपं पडेल। आता माझ्याकडची बाजू ही बंद आहे, लक्षात ठेवा, ही पण बाजू बंद, ही पण बाजू बंद, आणि हे सुद्धा आपले हे 4 पदर, म्हणजे ही आपली ओपन बाजू आहे। इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे, ही आपली बंद बाजू, लक्षात ठेवा। दोन्ही सुद्धा आपण सोबत कट करणार आहोत। हे पहा, मापाचा ड्रेस घ्या किंवा तुम्ही टॉप घेतला तरी सुद्धा चालेल। मोजून दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला हे सोपं पडेल। आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक साईजमध्ये शोल्डर किती घ्यायचं आणि मुंडा सुद्धा किती घ्यायचा असतो, लहान मापापासून ते मोठ्या मापापर्यंत सुद्धा तुम्हाला मी समजून सांगणार आहे। आता इथे बघा, हे आपलं तयार शोल्डर, हे पहा, असं ठेवून घ्या, नाही लक्षात आलं तर इकडच्या बाजूला घेते मी थोडंसं। हे पहा, इथे एक मार्किंग करून घेते, थोडंसं पुढे घेते, हे पहा, इथे एक मार्किंग करून घेते आणि इथे एक मार्किंग करून घेते। हे झालं आपलं तयार, लक्षात ठेवा। इथे सुद्धा आपली बाही जोडलेली आहे आणि इथे हे आपलं तयार आहे, लक्षात ठेवायचं हे। आता गळा रुंदी आपण किती घेतो, 2.5 इंच। आता ह्या बाजूला आपली गळा रुंदी असते, हे पहा, हा आपला गळा असतो। हे पहा, अशा पद्धतीने ठेवून घेतलं। सर्वात आधी तयारचं मार्किंग करून घ्या आणि ह्या बाजूला आपली गळा रुंदी आपण 2.5 इंच टाकतो, लक्षात ठेवा। 2.5 इंच गळा रुंदी, ह्या बाजूला मी गळा रुंदीचं मार्किंग करून घेते। इथे मी गळा रुंदीचं मार्किंग असं करून घेतलं। शिलाईसाठी आपल्याला इथे 1 इंच लागणार आहे, ते कुठे लागतं, इथे 1/2 इंच लागतं गळ्याच्या बाजूला, आणि बाही जोडण्यामध्ये आपल्याला 1/2 इंच लागतं। शोल्डर लक्षात ठेवा, मग इकडच्या बाजूला 1 इंच वाढवून घ्यायचं। लक्षात येण्यासाठी इथे मी तुम्हाला समजून सांगत असते। हे पहा, हे आपलं तयारचं माप झालं, इकडच्या बाजूला आपली गळा रुंदी झाली। हे आपलं शिलाईसाठी किती पकडणार, 1 इंच, ह्यामधला अर्धा इथं लागतं आणि ह्यामधला अर्धा इथं लागतं, लक्षात ठेवत जा।
आता मग काय करायचं, इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं आहे. आपले किती सुद्धा भरू द्या, हे असा टेप ठेवायचा आणि मोजून घ्यायचं आहे. माझं इथे भरते 6.25. लक्षात ठेवा, तुमचे किती सुद्धा भरू द्यात. मग इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. हे आपल्या आता शिलाईच्या सहित झालं, लक्षात ठेवायचं आहे. मग आता आपल्याला हेच घ्यायचं आहे माप, म्हणजे आपलं परफेक्ट माप झालं. आता जेवढं भरलं तेवढंच घ्या, लक्षात ठेवायचं आहे. तुमचे किती भरते ते बघा आणि तेच माप टाकायचं आहे. इथे जेवढं भरलेलं आहे तेवढंच. आता इथे मार्किंग करून घेते. आता इथे टॉप म्हणा, ड्रेस म्हणा, थोडासा लूज वापरतो, जास्त असं फिट्ट सुद्धा आपण माप घेत नाही. मग जेवढं शोल्डर घेतलं ना तेवढाच मुंडा सुद्धा आपल्याला इथे घ्यायचा आहे. तुमचं 6 इंच भरू द्या, 6.25 भरू द्यात, 6.5 सुद्धा शोल्डर असतं, त्यांनी तेवढाच मुंडा सुद्धा घ्यायचा आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. कारण की कोणाकोणाला बाईची उंची जास्त आवडते, त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकता. आता इथे जेवढं शोल्डर घेतलं तेवढाच मुंडा सुद्धा इथे मी ठेवलेला आहे, ते लक्षात ठेवा. आता ह्या बाजूला मार्किंग करून घेते छातीचं माप टाकण्यासाठी. हे झालं आता बरोबर. आता गळारुंदीचं माप आपण इथे टाकलं होतं, म्हणजे मार्किंग करून घेतलं होतं. आता ती गळारुंदी आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. इथे मी मार्किंग करून घेते. गळारुंदी आपल्याला इथे 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. आता गळा किती ठेवायचा आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. गळा इथे मी पाठीमागचा सुद्धा 5.5 ठेवणार आहे आणि पुढचा सुद्धा गळा 5.5 ठेवणार आहे. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने करू शकता. आहे तेवढा गळा टाकत जा, शोल्डर उतरलं जातं, आहे तेवढाच गळा टाकायचा आहे. इथे 5.5, इथे गळा 5.5 टाकला, गळारुंदी 2.5 इंच, 2.5 इंच. ह्या बाजूला मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. गळा फक्त आहे तेवढा टाका, ते लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने. आता इथे मी गळ्याचा आकार नंतर देणार आहे. तुम्हाला गळा जर मोजून घ्यायचा असेल तर कसा मोजून घ्यायचा, हे शोल्डर व्यवस्थित ठेवून घ्या इथे आणि एक अशी लाईन ओढून घ्यायची. जिथे आपला गळा तयार आहे ना, इथे माझा गळा तयार आहे, अशी लाईन ओढून घ्यायची. अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची. आता इथे काय करायचं, असा टेप पकडायचा आणि इथपर्यंत मोजून घ्यायचं. माझा इथे गळा 5.25 तयार आहे, लक्षात ठेवा. 5.25 गळा इथे माझा तयार आहे, पण मी इथे काय करणार आहे, 5.5 ठेवणार आहे. लक्षात ठेवा, गळा असा मोजून घ्या आणि आहे तेवढा टाका. इथे मी थोडासा घेणार आहे नॉर्मल. फक्त तुम्हाला वाटेल की वरच्या बाजूला 1/2 इंच वाढून घ्यावं म्हणजे ते बरोबर होईल, तसं करू नका. गळा आहे तेवढा टाकायचा आहे. मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता पाठीमागच्या सुद्धा बाजूचा अशी लाईन ओढून घ्यायची आहे. शोल्डर ठेवायचं व्यवस्थित, आहे तेवढा टाकू शकता. तुम्हाला किती ठेवायचा आहे, पाठीच्या सुद्धा बाजूचा 5 ठेवायचा असेल तर 5 सुद्धा ठेवू शकता. 5.5 ठेवायचा असेल तर 5.5 सुद्धा इथे तुम्ही ठेवू शकता. 6 सुद्धा असतो, त्या पद्धतीने आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. फक्त आहे तेवढं माप टाका, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये वाढ करून घेऊ नका. वरच्या बाजूला 1/2 इंच वाढवायचं नाही, आहे तेवढं माप टाकायचं. ते बरोबर परफेक्ट आपलं तयार होऊन जातं. आता हे झालं बरोबर. आता छातीचं माप कसं टाकायचं मी तुम्हाला समजून सांगते. पूर्ण टॉप आपल्याला इथे उलटा करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही जर ड्रेस म्हणत असाल तर तुम्ही सुद्धा तुमचा ड्रेस अशा पद्धतीने पूर्ण उलटा करून घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा. आपण फक्त इथे पुढचीच बाजू घेत आहोत मोजून, म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल. आता इथे एक मार्किंग करून घ्या, पहिली शिलाईची टिप आणि पहिली शिलाईची टिप. इथे एक मार्किंग करून घ्या, तुम्हाला हे सोपं पडेल. त्यासाठी इथे मी तुम्हाला टॉपवरती सुद्धा दाखवत आहे, ते लक्षात घेत जा. कारण की बऱ्याच ताईंनी मला समजून सांगायला सांगितलेलं आहे. आता इथे एक मार्किंग करून घेतलं आणि इथे एक मार्किंग आपण करून घेतलं. इथे पहिली शिलाईची टिप, पहिली शिलाईची टिप. असा टेप पकडा, इथून इथपर्यंत अंतर मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर पकडायचं आहे. इथे एक मार्किंग करून घेतलं, इथे एक मार्किंग करून घेतलं. माझं इथं भरलं 18.5. इथून इथपर्यंत मोजून घ्या. तुमचा टॉप असू द्यात किंवा तुमचा ड्रेस असू द्यात, ते लक्षात घ्यायचं आहे. कारण की तो जर ड्रेस तुम्हाला परफेक्ट बसत असेल किंवा टॉप जर परफेक्ट बसत असेल, पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्यायचं. इथे सुद्धा पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्यायचं आणि ते मोजून घ्यायचं आहे. इथून इथपर्यंत माझं भरलं 18.5 भरलेलं आहे. आता माझं किती भरलं होतं, 18.5 भरलं होतं. मग त्याचं मी असं 2 भाग करते. बघू शकता, हे माप टाकणार इथे मी. जेवढं आलेलं आहे तेवढं माप इथे आपल्याला टाकायचं आहे. झालं. आता लक्षात आलं. आपण फक्त इथे काय केलेलं आहे, एकच बाजू मोजून घेतली, लक्षात ठेवत जा. हे फक्त पुढची बाजू मोजून घेतली, आपण पूर्ण मोजून घेतलेलं नाहीये. घडी टाकताना आपण कशी टाकलेली आहे, अशा पद्धतीने. म्हणजे हेच माप आपल्याला फक्त इथे घ्यायचं आहे. तुम्ही काय करा, सोपं सांगते. ज्या पद्धतीने आपण इथे 4 पदरी घडी केलेली आहे ना, असं पकडलं तरी सुद्धा चालेल. फिटिंगची बाजू व्यवस्थित पकडा. अशा पद्धतीने. हे सुद्धा बंद बाजू आहे आपली, होणार मग बंद. ज्या पद्धतीने आपली ही बंद बाजू आहे त्याच पद्धतीने आपली ही सुद्धा बंद बाजू होऊन जाईल. असं पकडा, प्लेन करा पूर्ण. मग इथून काय करायचं तुम्हाला, इथून मोजून घ्या. इथून मोजून इथपर्यंत पहिली शिलाईची टिप. सोपं सांगते आता इथे मी तुम्हाला.
नवीन असाल त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. मग काय करायचं हे पहा, असं मोजून घ्यायचं, तुमचं कितीही भरू द्यात. मग त्यामध्ये पुढच्या बाजूला आपल्याला 2 इंच जास्त घ्यायचं आहे. सोपं आहे. तर हे झालं आपलं सोपं माप. पहिली शिलाईची टीप मार्किंग करून घेतला. आता असा टेप ठेवायचा, इथून इथपर्यंत असं मोजून घ्यायचं. सोपं आहे. ज्या पद्धतीने आपण ही घडी केली त्याच पद्धतीने आपण ही सुद्धा घडी टाकलेली आहे. आता इथे मी तुम्हाला सोपं करून समजून सांगितलं. बऱ्याच वेळा ह्या बाजूला मार्जिन नसतं. मग पहिली शिलाईची टीप अशी मोजून घ्यायची, किती भरले ते बघायचं, पुढच्या बाजूला 2 इंच जास्त घ्यायचं आहे. तेच आपण इथे सुद्धा केलेलं आहे. पहिली शिलाईची टीप जेवढी भरली तेवढी इथं आपण मार्किंग केलं आणि पुढच्या बाजूला लगेच 2 इंच घ्यायचं आहे. सोपं सांगितलं. ही पद्धत तुम्ही नक्की वापरू शकता. आता मुंड्याचा आकार कसा द्यायचा आहे पहा. असं पकडायचं, मध्य करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. इथे मध्याचं मार्किंग असं करून घ्यायचं. आता इथे पुढची बाजू आणि पाठीची बाजू आपण इथे सोबतच कट करत आहोत. आता इथे काय करायचं आहे, पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला इथे 1 इंचावरती आकार द्यायचा आहे. जर घोळ चुन्या वगैरे काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही 1.5 इंचावरती सुद्धा देऊ शकता. 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी. आता इथे मी 1 इंचावरती आकार देणार आहे. इथे 1 इंच घेते आणि हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार. लक्षात ठेवत जा. आता पाठीच्या मुंड्याचा आकार कसा द्यायचा, तुम्ही 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. लक्षात ठेवा, 1.25 इंच. थोडंसं पुढे येईल हे अशा पद्धतीने. आता सर्वात आधी हा आकार इकडच्या बाजूला घ्यायचा, नंतर हा आकार. हे अशा पद्धती. सोपं आहे. मी तुम्हाला एकदम इथं सोपं करून समजून सांगितलं. ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. आता इथे आपल्याला कमर उंचीचं माप टाकायचं. कमर उंची आपल्याला इथे 13 ठेवायची आहे. 13 लक्षात ठेवायचं आहे. इथून मी 13 इंचावरती एक मार्किंग करून घेते. हे पहा, ह्या बाजूला पकडते. 13 इंच घ्यायची आहे. हे पहा, एक अशी लाईन ओढून घेते. 13 वरती लाईन ओढून घेतली. आता ही आपण कमर उंची 13 वरती मार्किंग करून घेतला. आता ह्याच्यावरती आपल्याला पूर्ण कमर घेर मोजून घ्यायचा. ही कमर उंची 13 मी कशा पद्धतीने पकडली, आपल्या ज्या ब्लाऊजची उंची असते तीच आपली ही कमर उंची असते. लक्षात ठेवायचं. हे ड्रेसमध्ये सुद्धा किंवा टॉपमध्ये सुद्धा असतं. तिथे सुद्धा आपल्याला आपल्या शेप अनुसार हा टॉप आपल्याला बसत असतो. ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा, असं पकडते म्हणजे समजायला सोपं पडेल. आता हे पहा, आता ह्याच्या सहित मी पकडते कारण की आपल्याला हा सुद्धा अजून तयार करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे. हे पहा, इथून मी 13 इंचावरती एक मार्किंग करून घेते. हे पहा, इथे मार्किंग करून घेतलं. आता इथं बघायचं आपली पहिली शिलाईची टीप. हे पहा, इथं पहिली शिलाईची टीप आणि इथं पहिली शिलाईची टीप. हे पहा, मार्किंग करून घेतलं. आता नाही लक्षात आलं तर काय करायचं, अशी घडी करून घ्यायची. हे पहा, बरोबर मध्यावरती घडी करून घ्या. हे सोपं आहे, तुम्हाला हे नक्की जमेल. हे पहा, अशी घडी करून घ्यायची. बरोबर फिटिंगची पहिली टीप सुद्धा त्याच्यावरती बरोबर आली पाहिजे. अशी घडी करून घ्या आणि असं पकडा. हे सोपं झालं. आता तुम्हाला मापे टाकायला सुद्धा सोपं झालं आणि समजायला सुद्धा तुम्हाला हे सोपं झालं. आता इथे काय करायचं, ह्याच्या सहित पकडायचं. हे पहा, असं. हे पहा, बघू शकता 13 वरती मार्किंग करून घेतलं. आता ही घडी अशीच राहू द्यात म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा सोपं पडेल. आता मग काय करायचं, फक्त घडी करताना व्यवस्थित करायची. चुकू देऊ नका किंवा लूज मध्ये पकडू नका. जास्त असं फिट्ट झालं पाहिजे हे माप सुद्धा अशा पद्धतीने. तेव्हा तुम्हाला मापे टाकायला सोपं पडेल. आता इथे पहिली शिलाईची टीप. हे पहा, असं मोजून घ्या. आपलं अंतर किती भरते, 9.25 इंच भरते. माझं इथे किती भरते, 9.25. तुमचं बघा किती भरते. कोणाचं 9 सुद्धा भरेल, कोणाचं 9.25 सुद्धा भरेल. साईज अनुसार भरणार हे माप. लक्षात ठेवायचं आहे. मग काय करायचं, आता असं मोजलं, माझं भरलं 9.25. लक्षात ठेवा. मग मी काय करणार इथे, मी कारण की ही सुद्धा आपण 4 पदरीच घडी टाकलेली आहे. आता दाखवलं त्या पद्धतीने. मग हे माप मी सुद्धा इथे जेवढं भरलं तेवढं टाकणार आहे. आता इथे मी 9.25 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, 9.25 वरती मार्किंग करून घेते. माझं जेवढं भरलं तेवढं इथे मी मार्किंग करून घेते. वरून आपण किती घेतलं, 13 इंच घेतलं. आलं लक्षात. आता त्या 13 वरती आपण मोजून घेतलं टॉप वरती. मग किती भरलं माझं, 9.25. लक्षात ठेवायचं, ही माप आहे. आता पुढच्या बाजूला हे आपण फिटिंगचं म्हणजे परफेक्ट फिटिंगचं मार्किंग झालं. आता असा आकार असतो बघा इथे आणि इकडच्या बाजूला मग जातो आपला आकार. ते लक्षात ठेवा. आता इथे 2 इंच पकडत जा. जरी फिट्ट झालं तरी उसवायला तुम्हाला ते सोपं पडेल. त्यासाठी पुढच्या बाजूला लगेच 2 इंच जास्त घ्यायचं. हे पहा, इथे 2 इंच म्हणजे काय झालं, चौथा भाग अधिक 2 इंच. इथे सुद्धा काय केलं आपण, चौथा भाग अधिक 2 इंच. लक्षात ठेवत जा. ब्लाऊज सारखंच आहे, फक्त ड्रेस आपण जास्त असं फिट्ट वापरत नाही. ब्लाऊज कसं आपला एकदम असं फिटिंगला व्यवस्थित असतो, तसं टॉप म्हणा तुम्ही, ड्रेस सुद्धा म्हणा, थोडासा आपण लूज तरी वापरत असतो. त्या अंदाजानुसार तुम्ही ते करू शकता. आता इथपर्यंत लक्षात आलं. आता सीट उंची टाकायची आहे. आपला जिथपर्यंत कट येतो, हे पहा, हा कट आहे आपला. लक्षात ठेवा. हे पहा, हा कट आहे. लक्षात ठेवायचा आहे. आता इथं काय करायचं आहे, अशीच घडी राहू द्यात म्हणजे तुम्हाला समजायला हे सोपं पडेल. हे पहा, अशी घडी ठेवते मी इथे.
तुमचा सुद्धा टॉप अशा पद्धतीने पकडला तरी सुद्धा चालेल, अशी मापे टाका. फक्त हा कट आहे ना, कट वरती घ्या, हे पासा, हे अशा पद्धतीने कट वरती बरोबर असा कट पकडा. म्हणजे काय होईल, तुम्हाला मापे मोजायला ते सोपं पडेल. आता इथे सुद्धा प्लेन करून घ्या पूर्ण, घडी पडू देऊ नका. इथे सुद्धा वरच्या बाजूला शोल्डर असं व्यवस्थित राहू द्यात. आता इथे जिथे आपला कट तयार आहे असं मार्किंग करून घ्यायचं. लगेच तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा, म्हणजे तेव्हा तुमचं चुकणार नाहीये, ते लक्षात ठेवा. आता इथे हे पहा, आपला इथे कट तयार आहे असं मार्किंग करून घ्यायचं. एक सरळ लाईन अशी ओढून घ्यायची आहे. फक्त इथे तुम्ही असा पट्टीचा वापर केला तरी सुद्धा चालेल, अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. ही सोपी पद्धत आहे. आता इथून शोल्डर पासून, आता इथून कडेपासून पकडायचं आहे. लक्षात ठेवायचं हे नेहमी, कारण की आपल्याला हा अजून तयार करायचा आहे, त्यासाठी हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. आता ही आपली सीट उंची असते ते लक्षात ठेवा फक्त. आता इथे काय करायचं, इथून पकडून इथपर्यंत आपण जिथपर्यंत मार्किंग केलं का, हे पा असं पकडायचं इथे, हे पा असं पकडायचं इथे, मग इथपर्यंत मोजून घ्यायचं. माझं किती भरते, 21.5 भरतोय. तुमचं 22 सुद्धा भरू शकतं. कोणाकोणाचं 20 सुद्धा असतो सीट उंची, त्यांनी तेच घ्यायचं आहे माप. कोणाला थोडासा कट जास्त असं वरती पण नाही आपण तयार करत, खाली सुद्धा असतो थोडासा, म्हणजे दिसायला सुद्धा तो असं व्यवस्थित दिसतो. कोणाचा 21 वरती असतो, कोणाचा 22 वरती सुद्धा असतो, कोणाचा 22.5 वरती सुद्धा असतो. बघा आणि मोजून घ्या. एक अशी लाईन ओढून घ्यायची. हे पा माझे किती भरते, हे पा असं पकडलेलं आहे मी, ह्याच्या सहित पकडलेलं आहे, कारण की आपल्याला हे अजून तयार करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी इथून पकडायचं. नेहमी उलटा करून घ्या. टॉप ड्रेस सुद्धा म्हणू शकता, उलटा करून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला मापे मोजायला ते सोपं पडेल. मग ह्याच्या सहित तुम्ही हे पकडायचं आहे. आता इथे बघू शकता, असं मोजलं, माझं भरलं 21.5. हे पा राईट, माझं इथे 21.5 भरत आहे. ते झालं. आता मग मी काय करणार, हे पा हे बाजूला ठेवते जरा वेळ. आता इथून पकडायचं. हे पा इथून पकडायचं. जेवढं भरलं तेवढं लगेच मार्किंग करून घ्या. जेवढं भरलं तेवढं लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पा एक अशी लाईन ओढून घ्यायची. हे पा बघू शकता, असं पकडलेलं आहे. लक्षात ठेवत जा. थोडासा उंची असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो, तुम्ही सुद्धा थोडं समजून घ्या. हे पा जेवढं भरलं तेवढं इथे मी मार्किंग करून घेतलं. हे पा इथे लक्षात ठेवायचं. आता हे झालं व्यवस्थित, मार्किंग करून घेतलं. आता इथे काय करायचं, हे पा असंच पकडा मार्किंग केलेलं. आता सीट घेर मोजून घ्यायचा. तिथे तर आपल्याला टॉप किंवा ड्रेस सुद्धा म्हणू शकता परफेक्ट बसत असतो. तिथे जर आपल्याला फिट झालं तर मग ड्रेस व्यवस्थित बसत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, आपण तयार ड्रेस आणतो किंवा तयार टॉप आणतो, तिथे अजिबात म्हणजे उसवायला सुद्धा जागा नसते, अक्षरशः तो तसाच ठेवून द्यावा लागतो. बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम होतो बघा. त्यासाठी मग काय करायचं असतं, असं पकडा. इथे तयार आहे, थोडंसं लूज पकडलं तरी सुद्धा चालेल, अर्धा इंच पाऊण इंच लूज पकडा, ते लक्षात ठेवायचं आहे. तिथेच आपल्याला टॉप किंवा ड्रेस सुद्धा म्हणू शकता परफेक्ट बसत असतो, ते लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं आहे, पहा कट आहे आपला, असा व्यवस्थित दोन्ही सुद्धा व्यवस्थित पकडा. फक्त गुढी पडू द्यायची नाहीये, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. एक अशी लाईन ओढून घ्यायची, कडेपासून मोजून घ्यायचं. जेवढं भरलेलं असेल तेवढं, हे पहा जेवढं भरलेलं असेल तेवढं लगेच माप टाकून घ्यायचं. आता शिलाईसाठी किती पकडायचं आहे हे मी तुम्हाला इथे पुढे सांगते. आता आपण हे बरोबर मार्किंग करून घेतो. त्याच्यावरती आपलं जेवढं भरलेलं आहे तेवढं, तुमचं किती भरलेलं आहे ते लगेच बघा, लगेच मार्किंग असं करून घ्यायचं. आज मी तुम्हाला एकदम असं सोपं सांगितलेलं आहे, कारण की बऱ्याच ताईंनी मला सांगितलं तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला ब्लाऊज शिकवता त्याच पद्धतीने ड्रेसवरती सुद्धा मापे घेऊन शिकवत जा. आता हे झालं बरोबर, तिथपर्यंत आपण मोजून घेतलं, हे दाखवलं सुद्धा मी. आता हे झालं व्यवस्थित. आता इथे पुढच्या बाजूला 1 इंच घ्यायचं, फक्त 1 इंच, जास्त घ्यायचं नाहीये. 1 इंच कटसाठी लागतं. जास्त घेतलं तर कट व्यवस्थित होत नाही, एकदम असा मोठा होऊन जातो. असा कट सुद्धा आपला इथे व्यवस्थित आणि नाजूक झाला पाहिजे. आपल्याला शिलाई करायला सुद्धा व्यवस्थित आलं पाहिजे. त्यासाठी फक्त 1 इंच जास्त घेत जा, म्हणजे हा कपडा व्यवस्थित आपल्या शिलाईमध्ये पकडला जातो. जास्त घेतलं तर एकदम असा मोठा होऊन जातो, व्यवस्थित होत नाही. त्यासाठी फक्त इथे 1 इंच. आणि जर तुम्हाला मी मगाशी सुद्धा हे अंतर मोजून दाखवलं, तुम्हाला इथे जर लूज थोडंसं म्हणजे लूज पकडायचं असेल तर तुम्ही इथे लूज सुद्धा पकडू शकता. 10.5 घेतलं तरी चालेल, 9.25 घेतलं तरी सुद्धा चालेल. तुमचं मोजा आणि ते माप टाका. थोडंसं लूज मध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल. मग पुढच्या बाजूला 1 इंच लागणार आहे आपल्याला, शिलाईसाठी लागणार आहे, ते लक्षात ठेवायचं. हे परफेक्ट आपल्याला कटसाठी लागतं. आता हे मी तुम्हाला परफेक्ट समजून सांगितलं. आता इथे पुढे काय करायचं आहे, पट्टीचा वापर करा. पट्टी घ्या, हे पा सरळ लाईन खाली ओढून घ्यायची. हे पा पट्टीचा वापर करा, सरळ लाईन अशी खाली ओढून घ्यायची आहे, क्रॉसमध्ये घ्यायची नाहीये, सरळ खाली लाईन अशी ओढून घ्यायची. हे पा अशा पद्धती बघू शकता. हे पा सरळ लाईन अशी खाली ओढून घ्यायची. आता ही सुद्धा लाईन सरळ आली पाहिजे, लक्षात ठेवा, चुकू देऊ नका. तुमचा ना मग कट सुद्धा एकदम असा क्रॉसमध्ये येऊन जाईल. त्या लाईनी एकदम अशा सरळ आल्या पाहिजेत. म्हणजे अंतर आहे ना, आपण जेवढं पकडलं ना इथे 1 इंच, तेवढंच आपल्याला खालीपर्यंत 1 इंच राहिलं पाहिजे. हे पा हे झालं बरोबर.
आता इथे काय करायचं, हे आपण मार्किंग केलेलं आहे, हे आपली परफेक्ट फिटिंग ह्याच्यावरतीच येणार आहे, लक्षात ठेवा. आता इथे काय करायचं, हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची. सर्वात आधी ही फिटिंगची लाईन, हे पहा अशा पद्धतीने सोपं करून समजून सांगते. हे पहा अशी लाईन अशी ओढून घ्यायची आहे. आता इथे हे आपल्याला जास्त घेतलं आहे, आपल्याला शिलाई मार्जिन जास्त म्हणजे फिट झाला तर उसवायला सोपं पडेल, ते मार्जिन आपण इथे घेतलं. आता इथे काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे हे पहा अशी लाईन इथे सुद्धा आपल्याला ओढून घ्यायची आहे. हे पहा सोपं आहे, नक्की तुम्हाला हे जमणार आहे. आता इथे कटिंग करताना इथे कट मारून घ्यायचा, थोडं थोडं मी तुम्हाला कटिंग करताना हे समजून सांगेल. आता हे झालं आपलं बरोबर. आता हा आपण कट करताना व्यवस्थित फक्त लक्ष देऊन काळजीपूर्वक कट करा, ते लक्षात घ्यायचं आहे. फक्त गळ्याचा आकार आपण नंतर देणार आहोत, ते लक्षात ठेवा. आता कट करताना काय करायचं, इथून करा. सर्वात आधी पाठीमागचा मुंडा म्हणजे हा लक्षात ठेवायचा आहे. हे लक्षात ठेवायचं कट करताना सर्वात आधी आतला आकार कधी कट करायचं नाही, सेपरेट करायचं, नंतर कट करून घ्यायचं. तिथेच आपलं चुकतं बघा. सर्वात आधी हा आकार म्हणजे बाहेरचा म्हणजे पाठीमागच्या मुंड्याचा कट करा. आता इथे हे पहा इथपर्यंत हे कटिंग करताना खूप महत्वाचं आहे. आता फिटिंग इथे येणार म्हणजे इथे सुद्धा मार्किंग होईल तुमचं, चारी पदरला मार्किंग होऊन जाईल त्यासाठी. आता इथे एक मार्किंग करून घ्या. कमर घेर आहे, कमर उंची आहे, कट मारून घ्यायचा. इथे म्हणजे काय होईल, आतमध्ये 2 इंच घ्यायचं, इथून आतमध्ये 2 इंच घ्यायचं म्हणजे फिटिंग आपली त्याच्यावरतीच येते. कट मारला लक्षात येईल, आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे. आता इथपर्यंत हे कट करून घेते. हे पहा इथे एक कट मारते, इथून आतमध्ये 1 इंच घ्यायचं. कट मारला नाही इथे तुम्ही चारी बाजूंना म्हणजे इथून आतमध्ये 1 इंच घ्यायचं, इथून आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे, इथून आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे. हे तुमच्या मापे लक्षात येईल लगेच. आता इथं असं सरळ कट करून घ्या, हे अशा पद्धतीने. आता इथे तुम्हाला साईज अनुसार अस्तरचा कपडा वापरायचा आहे. कोणाला 2.5 मीटर मध्ये सुद्धा होऊन जातो, कोणाला 3 मीटर लागतं, त्यांनी त्या पद्धतीने आणू शकता. शक्यतो काय करा 3 मीटर आणा, जर शिल्लक राहिला तरी आपण तो ब्लाऊजला सुद्धा वापरू शकतो, ते लक्षात ठेवा. आता हे झालं बरोबर. आता घडी टाकताना आपण काय केली होती, बंद टाकली होती, हे मधून मी कट करून घेते. आता हे झालं बरोबर, हे लक्षात आलं. ही आपली झाली पाठीची बाजू, किंवा ही बाजू बाजूला ठेवूया आपण, कारण की पाठीमागचा मुंडा आपण इथे कट करून घेतला, आलं लक्षात. आता इथे गळ्याचा आकार देऊन घेऊया, आहेतच इथे थोडं थोडं मार्किंग सुद्धा दिसते, बघू शकता. ह्याच्यावरती मी लाईन ओढून घेते. सर्वात आधी हा आपला पाठीमागचा मुंडा झाला, लक्षात ठेवा. सर्वात आधी आपण हा मुंडा कट करून घेतला म्हणजे तो आपला पाठीचा मुंडा झाला, लक्षात ठेवायचा. आता इथे 1 इंच घ्यायचं, 1 इंच तुमच्या आवडीनुसार सुद्धा गळ्याचा आकार ठेवू शकता. इथे मी गोलच ठेवणार आहे अशा पद्धतीने. हा झाला व्यवस्थित गळ्याचा आकार. आता इथे आणि गळ्याचा आकार कट करताना फक्त अस्तरच्या कापडावरती सर्वात आधी कट करून घेत जा, हे अशा पद्धतीने. हे झालं व्यवस्थित परफेक्ट. इथे आपला गळ्याचा आकार झालेला आहे. आता इथे ही झाली पाठीची बाजू, लक्षात ठेवा, बाजूला ठेवते. आता ही पुढची बाजू, आपल्याला पुढचा मुंडा कट करून घेऊया. आता आपण इथे इथून हे अशा पद्धतीने सावकाश कट करून घ्या. हे पहा हे झालं व्यवस्थित. आता गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा पट्टीचा वापर करते, फी गळा आकार. हे पहा पट्टी ठेवते, हे पहा अशा पद्धतीने आणि कट करून घेते. तुम्हाला जर थोडासा डीप ठेवायचा असेल तर डीप ठेवा, फक्त आहे तेवढं टाका, वाढ घेऊ नका वरच्या बाजूला, ते लक्षात ठेवा. खूप छान गळा आपला इथे तयार होणार आहे. पहा आकार देऊन घेतला, हे पहा बघू शकता. इथे आपला शिलाई जाणार आहे अर्धा इंच इकडच्या बाजूने, कारण की आपण इथे 1 इंच जास्त घेतलं. इथे आपला अर्धा जातं आणि इथे आपला अर्धा जाणार. मधलं जे अंतर राहील तुमचं परफेक्ट शोल्डर ह्यामध्ये राहील, ते लक्षात ठेवा. आता इथे बघा, इथे सुद्धा मार्किंग केलं कट. हे कट फक्त लक्षात ठेवत जा, आपली फिटिंग बरोबर ह्या मापावरती येणार आहे. इथे सुद्धा कट आहे, बघू शकता. इथून आतमध्ये 2 इंच घ्यायचं, इथून आतमध्ये 2 इंच घ्यायचं, इथे 1 इंच घ्यायचं आहे, कारण की इथे आपण 1 इंच घेतलेला आहे. हे लक्षात ठेवत जा, माप आहे फक्त. इथे मी परत बंद घडी टाकलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता पाठीची बाजू काय करायचं, नेहमी अशी खाली ठेवून घ्या, हे पहा. आणि कापडावरती कटिंग करताना काय करायचं, साडीच्या कापडावरती किंवा ड्रेस मटेरियलवरती तुम्ही कटिंग करता तर सर्वात आधी पाठीची बाजू ठेवायची, कारण की पुढचा मुंडा असतो ना थोडासा आतमध्ये असतो आपला, ते लक्षात ठेवायचं. हे नेहमी महत्वाचं आहे. मग लक्षात येत, बराच वेळा पुढचाच मुंडा कट होऊन जातो, मग पाठीमागच्या मुंड्याचा आकार थोडासा जास्त असतो, मग ते लक्षात येत नाही. आपलं कट झाल्याच्या नंतर ते कधी कधी लक्षात येतं. त्यासाठी सर्वात आधी काय करायचं, ड्रेस मटेरियल असू द्यात, आज तर कट करावंच लागतं, साडीचा कट करा तुम्ही, सर्वात आधी खाली पाठीची बाजू ठेवून घ्यायची, ते लक्षात ठेवायचं नेहमी. असं ठेवून घेतलेलं आहे मी, बघू शकता इथे, हे पहा
हे झालं. पाठीमागचा मुंडा सर्वात आधी ठेवला, त्याच्यावरती पुढचा मुंडा ठेवून घेतला, म्हणजे पुढची बाजू ठेवून घेतली. आता हे झालं आपलं परफेक्ट आणि व्यवस्थित. आता ही आपली साडी आहे, काठपदर साडी, लक्षात ठेवा. ओपन करून घेते पूर्ण. सर्वात आधी इथे आपल्याला काय करायचं, पदर बाजूला काढून घ्या. पदरामधला सुद्धा थोडासा कपडा इथे आपण पुढच्या बाजूला डिझाईन बनवण्यासाठी वापरणार आहोत. पदर आपल्याला सर्वात आधी बाजूला करून घ्यायचा आहे. इथून मी कट करून घेते. बघू शकता सरळ कट झालेला आहे. अशाच पद्धतीने बघू शकता, एकदम असं सरळ कट झालं. हे झालं व्यवस्थित. हे आपण आहे असंच ठेवणार आहे, ते लक्षात ठेवा खालच्या बाजूला. आता इथे आपल्याला घडी करून घ्यायची आहे. ह्या बाजूने घडी करून घ्या. जेवढा कपडा साडीमधला लागणार आहे तेवढा आपल्याला इथे कपडा वापरायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला पूर्ण आपल्याला घडी टाकून घ्यायची आहे. आता इथे मी अस्तर ओपन करून घेते पूर्ण. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथं ठेवून बघते, जेवढा लागतोय तेवढा इथे वापरायचा आहे. पहा थोडंसं जास्त घ्या, नंतर आपण जास्त राहिले तर कट करून टाकू शकतो. हे पहा असं ठेवायचं अस्तर खालच्या बाजूचं, लक्षात ठेवा. हे पहा ही आपली वरची बाजू आहे, खालच्या बाजूचं अस्तर. हे पहा ही बाजू अशी ठेवा, थोडंसं जास्त घ्या. हे पहा अशा पद्धतीने पकडा. इथे असं पकडलेलं आहे, थोडंसं जास्त घ्या. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला सुद्धा थोडंसं जास्त घ्या आणि ह्या बाजूला सुद्धा थोडंसं जास्त घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं, हे पहा असं पकडा इथे. हे पहा अशा पद्धतीने. आता ही एक बाजू म्हणजे हे आपलं पुढच्या बाजूसाठी होईल आणि हे पाठीमागच्या बाजूसाठी होईल. असं पकडा आणि इथं थोडंसं एक कट मारून घ्या. हे पहा अशा पद्धतीने आणि हे कट करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने सावकाश कट करा. बऱ्याच वेळा काय होतं, नेटचा कपडा आतल्या बाजूला क्रॉसमध्ये कट होतो. असे कपडे होतात सरळ लाईनीमध्ये कट, पण नेटचा कपडा जर असेल क्रॉसमध्ये कट होऊ शकतो. फरशीवर ठेवून कट केलं तरी सुद्धा चालेल एका लाईनीमध्ये, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी डबल ठेवून घेते कपडा किंवा ह्या बाजूने घडी करते, सुईच्या बाजूने. ही आपली सुईची बाजू. 4 पदरी घडी करून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण अस्तरची घडी टाकली ना त्याच पद्धतीने आपल्याला ह्याची सुद्धा घडी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने घडी करून घेते, इकडच्या बाजूला टाकते. बघू शकता इथे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि व्यवस्थित घडी टाकून घ्यायची आहे. इथे आपण साडीच्या कापडाची व्यवस्थित घडी करून घेतली. ही आपली पूर्ण बंद बाजू राहणार आहे आणि ही आपली पूर्ण ओपन बाजू होणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. हे आहे असंच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे वरच्या बाजूला फक्त अर्धा इंच लागणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ठेवताना अस्तरचा कपडा कसा ठेवून घ्यायचा, आता पाठीमागची बाजू घ्यायची आहे, म्हणजे पाठीची बाजू. म्हणजे पाठीचा मुंडा आपला थोडासा मोठा असतो, कट करताना ते वापरायचं आहे. ती पद्धत तुम्ही लक्षात ठेवत जा. आता इथे ठेवताना वरच्या बाजूला थोडंसं असं ठेवून घ्या. हे पहा हे 2 इंच झालं. इथे मी तुम्हाला थोडं समजून सांगते. हे झालं 2 इंच. अस्तर कमी घेतलं, 2 इंच लक्षात आलं. आता अर्धा इंच लागणार आहे वरच्या बाजूला शोल्डर जोडण्यामध्ये, म्हणजे इथं ते इथं आपण खालीच वाढून घेऊया. म्हणजे इथून खालूनच माप टाकताना काय करायचं, 2.5 इंच घ्यायचं. हे पहा 2.5 इंच घ्यायचं, लक्षात ठेवा. 2.5 इंच. हे पहा इथून 2.5 इंच असं मार्किंग करून घ्या. हे पहा आता मग ठेवताना अस्तरचा कपडा कसा ठेवायचा, 2.5 इंच आपण जिथे मार्किंग केलं तिथे असं ठेवून घ्यायचं. सोपं आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घेते, सोपं आहे. कारण की ही आपली बंद बाजू, ही सुद्धा बंद बाजू. फक्त दाखवलं तुम्हाला हे मार्किंग. 2.5 इंचावरती असं ठेवून घ्यायचं. हे पहा बघू शकता. इकडची पण बाजू अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. व्यवस्थित ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने ठेवलं गेलं पाहिजे आपलं. आणि इथे सुद्धा खालच्या बाजूला जिथपर्यंत आपण मार्किंग केलेलं आहे ना तिथपर्यंत असं ठेवून घ्यायचं आहे. आता हे झालं व्यवस्थित ठेवून घेतलं आपण. आता इथून हे पहा थोडंसं बाहेरून कट करा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. थोडंसं बाहेरून कट करा. शिल्लक राहिलं तर आपण नंतर हे कट करू शकतो, ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा बाहेरून कट करायचं थोडंसं. हे पहा इकडच्या बाजूने. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता इथे एवढं तरी तुम्हाला सोडून द्यायचं आहे ह्या बाजूला. हे पहा हे सुद्धा व्यवस्थित झालं. आता इथून हे कट करा. हे पहा इथून हे कट करून सर्वात आधी ठेवताना काळजीपूर्वक ठेवा. पाठीमागचा मुंडाच ठेवून घ्यायचा. पुढच्या मुंड्याचा आकार थोडासा कमी असतो. ठेवताना जर तुम्ही पुढचा मुंडा ठेवला मग पाठीमागच्या मुंड्याला तुम्हाला जागाच राहणार नाही. काळजीपूर्वक ठेवत जा त्यासाठी. हे पहा बाहेरून कट केलं तरी सुद्धा चालेल थोडंसं. हे पहा अशा पद्धतीने हे आपण कट करून घेतलं. गळा लगेच कट करू नका. शिलाई झाल्याच्या नंतर मधला अंतर, ते मधला म्हणजे हा गळा आहे ना, नंतर कट करायचा असतं. म्हणजे आपला गळ्याचा आकार सुद्धा असा व्यवस्थित येऊन जातो, ते लक्षात ठेवू जा नेहमी. आता इथे मी दोन्ही सुद्धा कट करून घेतलेला आहे आणि आपल्या इथे अस्तर सुद्धा व्यवस्थित कट करून झालेला आहे. हे पहा
ही पद्धत नक्की वापरा. इथे आपण जास्त घेतलं अर्धा इंच, कारण की इथे आपल्याला वरच्या बाजूला फक्त अर्धा इंचच लागणार आहे, कारण की इथे आपलं हे तयार आहे. लक्षात ठेवा, हे आपलं तयार आहे. इथे आपण हे आहे असंच ठेवणार आहे, ते फक्त लक्षात ठेवत जा. आणि जर तुम्हाला तयार ठेवायचं नसेल, ते हे आहे असंच नसेल ठेवायचं, धागे निघत असतील, मग तुम्ही ह्यामध्ये 1.5 इंच जास्त घ्या. 1.5 इंच इथे बघा खालच्या बाजूला हे अशी घडी करून घ्यायची, परत एकदा अशी घडी करून घ्यावी लागते. त्यासाठी इथे आपल्याला जास्त लागतं. मग इथे वरच्या बाजूला अर्धा, आणि जेवढं शिल्लक राहील ना तेवढं इथे तुम्हाला खालच्या बाजूला होऊन जाईल. त्यासाठी इथे खालच्या बाजूला मग 1.5 इंच वाढवून घ्यायला विसरू नका, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आणि वहीमध्ये लिहून ठेवा मापे, म्हणजे तुम्हाला परत कटिंग करायचं असेल तर मापे टाकून पटकन ते मार्किंग करायला तुम्हाला सोपं पडेल. हे आपलं व्यवस्थित कट करून झालेलं आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा आणि अशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे पुढच्या बाजूला लावण्यासाठी पदरापासून डिझाईन बनवायची आहे आपल्याला. इथे हे पहा, 13 इंच आपण घेतलं होतं का इथपर्यंत, हे पहा 13 इंच लक्षात ठेवा. उंचीला तेवढं घ्यायचं आहे. आणि इथे गळारुंदी आपण इथे 2.5 इंच ठेवणार आहोत, म्हणजे तेवढा कपडा. जेवढी गळारुंदी घेतली ना आपण तेवढाच कपडा आपण इथे ठेवणार आहोत. हे पाशी घडी करून घेते ह्या बाजूने. थोडंसं मी अलीकडच्या बाजूला घेते पाचच्या पद्धतीने. 3-3.5 इंच ठेवायचं आहे माप. थोडंसं जास्त घ्यायचं, कारण की थोडीशी आपल्याला घडी करून हे पाचच्या पद्धतीने शिलाई करून घ्यायचं आहे. त्यासाठी थोडासा कपडा जास्त घ्या, ते लक्षात ठेवा. आता ही पट्टी आहे ना अशीच ठेवणार आहे मी, कारण की इथे सुद्धा खालच्या बाजूची पट्टी अशा पद्धतीने मी डिझाईन मध्ये लावणार आहे. त्यासाठी 3.5 इंच ठेवा. 3.5 इंच इथे मार्किंग करून घेते. 3.5 इंच. आता उंचीला मी तुम्हाला मागाशी समजून सांगितलं 13 इंच उंचीला ठेवायचं आहे. हे पहा असं मोजून घेते. 13 इंच थोडंसं जास्त घ्या, शिलाईसाठी लागणार आहे. 14.5 घ्या. 14.5 इंच ठेवा. हे पहा इथे मी 14.5 घेते. हे पहा 14.5 वरती मार्किंग करून घेतलं. थोडासा कपडा जास्त घ्या, ते लक्षात ठेवा. आता हे मी कट करून घेते. हे पहा इथून मी हे कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने हे मी कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने कट करून घेतलं एवढी पट्टी. आता ह्या बाजूला दुसऱ्या बाजूची पट्टी आपल्याला जोडून घ्यावी लागणार आहे. नंतर आपण जोडून घेऊया शिलाई करताना. आता ही पट्टी मी काढून घेते. थोडंसं अंतर ठेवून कट करून घेते. धागे निघत नाही, म्हणजे शिलाईमध्ये आपण हे जास्त पकडलं ना धागे निघत नाहीयेत. आता इथे सुद्धा लागणार आहे छोटीशी, आपण इथे पट्टी काढून घेऊया. जेवढी लागते तेवढी असं ठेवून घ्या. हे पहा तेवढी कट करून घ्यायची आहे. मी अशा पद्धतीने थोडासा कपडा कट करताना जास्त कट करायचा. हे पहा ठेवताना आपल्या शिलाईमध्ये जास्त पकडलं गेलं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने होऊन जाईल. आणि दापटीप टाकून घ्यायची, ते लक्षात ठेवत जा. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची राहिलेली आहे. हे पहा अशी घडी करून घ्या कापडाची. प्लेन करून घ्यायचं पूर्ण. आता इथे पुढची बाजू घ्या. अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्या, कारण की शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडत असतो, ते लक्षात ठेवत जा. आणि बाही कशा पद्धतीने जोडतो, अशा पद्धतीने गोलमध्ये जोडतो. आलं लक्षात. त्यासाठी शोल्डर अर्धा इंच कमी करून घ्यायचं. शोल्डर जोडल्यानंतरच आपण बाही जोडतो. मध्यावरती बाही ठेवतो आपण, नंतर जोडून घेतो. त्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्यायचं असं. आता इथे काय करायचं आहे, अर्धा इंच आपण मार्किंग केलं, त्याच्या खाली असा टेप ठेवून घ्यायचा इथे. हे पा असं आणि असं मोजून घ्या, कारण की बाही सुद्धा आपल्याला जोडायला परफेक्ट पुरली पाहिजे. माझं इथे भरते 11.25. तुमचं किती भरते बघा. 11 भरेल, 10.5 सुद्धा भरेल, 10 इंच सुद्धा भरेल, ते लक्षात ठेवायचं आहे. 11.25 भरलं होतं, मोजून दाखवलं मी तुम्हाला. हे पहा बरोबर भरते 11.25. ह्या बाजूने इकडच्या बाजूला मी घडी टाकते. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घेते, कारण की बाही सुद्धा आपल्याला परफेक्ट जोडायला पुरली पाहिजे, ते लक्षात ठेवा. एक अशी लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता जेवढं जास्त आहे ना कपडा, तेवढा इथे मी कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने जेवढं लागते तेवढेच आपल्याला इथे वापरायचं आहे. हे पहा कट करून घेतलं. आता ही आपली पूर्ण बंद बाजू आणि ही पूर्ण आपली ओपन बाजू, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे एक लाईन ओढून घ्या. बाहीची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. इथे मी तयार 12 ठेवणार आहे. 1 इंच वाढून 13 वरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे मी 13 वरती मार्किंग करून घेते.
बाहीची उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. उंचीचं मार्किंग करून झालं का इथे आपल्याला वरच्या बाजूला थोडासा कपडा सोडून द्यायचा आहे. लक्षात ठेवा, इथे मी 2.25 इंच जेवढा भरतो तेवढा घेते मी इथे. माझं इथे 2.25 इंच कपडा भरतो. हे पहा, 2.25 इंच. तुमचा 3 इंच भरला तरी सुद्धा चालेल, तेवढा घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. तेवढा कपडा इथे मी वापरणार आहे वरच्या बाजूचा. तुम्हाला जर फुगा जास्त आवडत असेल तर तुम्ही ते 3.5 इंच सुद्धा ठेवू शकता, ते लक्षात ठेवा. आता इथे तुमचा जेवढा दंडगेर आहे फिटिंगचा तेवढा इथे मार्किंग करून घ्यायचा आहे. माझा इथे 5.5 इंच आहे, तेवढं इथे मी मार्किंग करून घेतलं. आता पुढच्या बाजूला शिलाईसाठी लागणार 2 इंच जास्त घ्यायचा. फिटिंग मार्जिन 2 इंच जास्त घेते. हे पहा, इथे सुद्धा जेवढा तुमचा दंडगेर फिटिंग मार्जिन असेल तेवढं इथे तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 2 इंच जास्त घ्यायचं, ते विसरू नका फक्त. आता इथे बाहीची उंची आपली जास्त आहे, ते लक्षात ठेवा. सर्वात आधी आपण ज्या पद्धतीने आपण साध्या बाहीचा आकार देतो ना, त्याच पद्धतीने आपल्या इथे आकार देऊन घ्यायचा आहे. आता वरून 3 इंच घ्या, 3 इंच घ्यायचं आहे किंवा 3.5 इंच. बाहीची उंची जास्त असेल तर 3.5 इंच ठेवा. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती घेतलेले आहे. जर कमी ठेवलेले असेल 10 पर्यंत तर 3 इंच ठेवा. आता माझ्या बाहीची उंची जास्त आहे तर इथे मी काय करणार, 3.5 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, 3.5 इंच ठेवते. आता इथून आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे. ते कशासाठी असतं, बऱ्याच वेळा का होतं आपला मुंडा पुढे मागे होतो, त्यासाठी हे मार्जिंग असतं 2 इंच. हे पहा इथे, कारण की आपण फिटिंग मार्किंग किती करतो 2 इंच, त्यासाठी हे 2 इंच. म्हणजे हे जर आपलं बरोबर आलं ना, मुंडा कधी मागे पुढे तुमचा होणार नाहीये. हे 3.5 इंच ठेवलं, ते लक्षात ठेवा फक्त. 3.5 इंच. इथे काय करायचं आहे, अशी लाईन ओढून घ्यायची आहे इथपर्यंत. हे पहा, अशा पद्धतीने. हे जास्त आहे ना, ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे काय करायचं आहे, ही आपली बंद बाजूने आतमध्ये 1 इंच, ते सर्व साईज मध्येच आपण घेतो. आता इथे सुद्धा अशी लाईन ओढून घ्या 1 इंच. इथून सुद्धा हे 1 इंच झालं पाहिजे. हे पहा, बरोबर अशी सरळ लाईन ओढून घ्यायची. सोप्पं आहे, अशी सरळ लाईन ओढून घ्यायची, सोप्पं आहे. आता इथे काय करायचं आहे, बाहीचा आकार देऊन घ्यायचा. हे पहा, एकदम असं हलक्या हाताने द्या सुरुवातीला. हे पहा, अशा पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याला जोडला जातो हा आकार आपला, म्हणजे थोडासा उंच असतो. आता खोलगट आकार असतो, म्हणजे तो पुढच्या मुंड्याला आपला जोडला जातो. हे पहा, इकडून द्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता इथे. हा झाला आपला परफेक्ट बाहीचा आकार. ड्रेसमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने देतो आणि ब्लाऊजमध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीने आकार देत असतो. आता हे झालं व्यवस्थित, हे आलं लक्षात तुमच्या. आता इथे बघा, हे मोजून घ्यायचं किंवा सोपे सांगते करून इथे तुम्हाला अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा, बघू शकता आपण हे 2 इंच आतमध्ये घेतलं का. हे पहा, असं पट्टीचा वापर करा किंवा टेपचा करा, अशी लाईन ओढून घ्यायची. इथे सुद्धा आपण एक लाईन ओढून घेतली, इथे सुद्धा एक आपण अशी लाईन ओढून घेतली. आता इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं, त्याचा बरोबर असा मध्य करून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने पकडा इथे. हे पहा, मध्य करून घ्यायचा, इथे मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे ह्याचा आणि ह्या कडेपासून ह्याचा बरोबर असा मध्य झाला पाहिजे इथे. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि एक अशी लाईन ओढून घ्यायची. एकदम असं सोपं आहे. पहा, इथं अशी लाईन ओढून घ्यायची त्याच्यावरती बरोबर. आता इथे काय करायचं, आपल्याला बाहीचा आकार द्यायचा. हे पहा, इथून द्या, इथून सुरुवात करा. हे पहा, इथून असा घ्यायचा, इथपर्यंत घ्यायचं, नंतर इथून घेऊन हे पहा, अशा पद्धतीने. सोपं आहे. किंवा ह्या बाजूने द्या. हे पहा, इकडून घेऊन इकडच्या बाजूला असा दिला तरी सुद्धा चालेल. आता हे झालं एकदम असं व्यवस्थित. आता इथं हे लक्षात ठेवायचं, इथं अशी लाईन ओढून घेतली का हे लक्षात ठेवा. तिथंच आपलं कट थोडंसं मार्किंग करून घ्यावं लागतो चुन्या टाकायला, त्यासाठी. हे पहा, म्हणजे चुन्या आपल्या कुठपर्यंत येतात ना ते आपल्या बरोबर लक्षात राहतं. हे पहा, असं कट करून घ्यायचं. आता हे पहा, पुढचा आकार आपण नंतर देणार आहोत, ते लक्षात ठेवा. हे पहा, इथून हे कट करून घेते, पण इथे मी तुम्हाला समजून सांगितलं इथं आपल्याला कशा पद्धतीने आकार द्यायचा आहे, म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल पटकन, त्यासाठी. आता इथे बघा, हे असं कट करून घ्यायचं, इकडच्या बाजूला इथपर्यंतच कट करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. आता इथे आपण ही लाईन ओढून घेतली का, इथं असं जास्त कपडा किती घ्यायचा आहे, हे पहा, इथे आपण एवढा जास्त घेतला त्यासाठी इथं अशी लाईन ओढून घेतली, म्हणून इथं आपण एक असा कट मारून घेतला आणि इथे मध्येच एक मार्किंग करून घ्या. हे पहा, असं बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने इथे एक मार्किंग करून घेतलं, इथे एक मार्किंग मध्याचं. हे पहा, इथे एक मार्किंग. लक्षात राहण्यासाठी इथून आपल्याला चुना टाकायला सुरुवात करावी लागते, ते इथपर्यंत टाकावे लागतात, त्यासाठी कट मारून ठेवा, म्हणजे आपल्या ते बरोबर शिलाई करताना ते लक्षात राहतं, त्यासाठी. आता परत कापडाची घडी करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने.
किंवा इथून अशी घडी करून घेतली तरी सुद्धा चालेल। हे पहा अशा पद्धतीने ही आपली बंद बाजू लक्षात ठेवा। आता इथून आपल्याला इथे वरच्या बाजूला 4.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्या। 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, लक्षात आलं। आता इथून इकडच्या बाजूला एक 2 इंचावरती मार्किंग करून घ्या। 2 इंच सोपं आहे एकदम, 2 इंच। हे पहा इथे एक मार्किंग करून घेतलं। इथे पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करा, अशी लाईन ओढून घ्यायची आहे। एक प्रकारचा आपल्या इथे त्रिकोण तयार झाला पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता। आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे पहा इथून हे पहा अशा पद्धतीने हे मी कट करून घेतलं। हे पहा अशा पद्धतीने बघू शकता। इथे सुद्धा आपला बाहीचा आकार एकदम असा व्यवस्थित झाला आणि इथे सुद्धा आपल्याला एक डिझाईन बनवून घ्यायची आहे। त्यासाठी आपण इथे कपडा कट करून घेतला। मापे फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला हे नक्की जमणार आहे। आता इथे साडीच्या कापडावरती अशी घडी करून घ्या बंद बाजू। हे पहा अशा पद्धतीने हे पहा बंद घडी करून घ्यायची आहे। इथे मी व्यवस्थित घडी करून घेतली आहे अशा पद्धतीने, जेवढा कपडा लागतोय तेवढा। आता इथे आपण कट केलेलं बाहीचं अस्तर आहे, असं ठेवून घ्या। हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या। इथे बघू शकता, इथे असं ठेवून घ्या आणि कट करून घ्यायची आहे। इकडच्या बाजूला सुद्धा ठेवताना व्यवस्थित ठेवा। हे पहा ह्या सुद्धा बाजूला व्यवस्थित ठेवून घ्या। थोडासा कपडा जास्त घेतला तरी सुद्धा चालेल, थोडासा कपडा जास्त ठेवून आपल्याला हे पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे। शिलाई झाल्याच्या नंतर आपण जेवढा जास्त कपडा आहे ना तेवढा आपण इथे कट करून घेणार आहोत। इथे मी पूर्ण कपडा कट करून घेतला। इथं आपलं पूर्ण बाहीचं कटिंग झालेलं आहे। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने तुमचं कटिंग करून घ्यायचं आहे मापाचं परफेक्ट। इथे आपल्या कटच्या टॉपची पूर्ण कटिंग झालेली आहे। तुम्ही सुद्धा मापाचा टॉप घ्यायचा आहे, ह्याच पद्धतीने मापे घेऊन पूर्ण कटिंग करून ठेवायचं आहे। ह्याचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखीन सोपं करून समजून सांगणार आहे। माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।